हा तर नमस्कार मित्रांनो, कसं चालू आहे तुमचं? काय सगळं चांगलं चाललं असणार आहे, वाईट माझं चालू आहे. फ्यूज येणार काही व्हायना. इंट्रो बघून तुम्हाला कळत असेल आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल की लोक फ्यूजसाठी काय काय करतात म्हणून. लोक डान्स करतील, कुठं कुठं कामं करतील, पण यांची फॅमिली फ्यूजसाठी भांडणं करतात. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडी स्टोरी सांगतो. 13 नोव्हेंबरला ह्या महाप्राण्याचा बर्थडे होता. बर्थडेची सगळी तयारी झालेली होती. किती काय झालं, ते व्लॉगर लोक आहेत, यांना 21 संडासला पाणी नसलं ना तरी चालेल, पण कॅमेरा पाहिजेच. तर हे 4 लोक बर्थडे सेलिब्रेट करत होते. काही नाही, भाऊने फक्त तोंडाला थोडा केक लावला आणि यांच्यात हाणामारा सुरू झाल्या. तुम्हाला वाटन एवढ्या छोट्या कारणामुळे कुठे भांडण करतात का, पण कसं आहे फ्यूजसाठी थोडा मसाला लागतो ना, म्हणून टाकला भाऊने मसाला, ते पण देताना दन मसाला. भाऊने केक लावला म्हणून त्याला हल्लं हे कळालं, पण त्या बायकोला काय हेडशॉट दिला तेच नाही कळालं. यांना नेमकं दाखवायचं काय, मी भाऊला कसं मारतो, मी बायकोला कसं मारतो. बिचाऱ्या लोकांना असं वाटतं यांचं खरंच भांडण झालंय म्हणून बिचारे बघत बसतात त्यांचे व्हिडिओ. मी सगळ्यांना सांगतो, हे सगळं जे असतं ते फक्त व्हिडिओसाठी केलेलं असतं. खरं त्यांचे असं काही भांडणं होत नाही. पण काही म्हणा, हे सगळं जरी स्क्रिप्टेड असलं ना तर त्या बिचारीला जरा जास्तच बसली. कोणाची नजर लागली आमच्या एवढ्या सुंदर अशा घराला. तुम्हीच म्हणत होते का किती सुंदर असं तुमचं कुटुंब आहे, भाऊ भाऊ किती सुंदर राहतात. कोणत्या माकड्यानं असं म्हणलं रे? नाही, हरभऱ्यात झाडं चढवा, पण एवढं पण नका चढू की ते हरभऱ्यात झाडं चढून हेडशॉट देतील. यांनी डायरेक्ट म्हणजे भाऊजींनी डायरेक्ट यांना केक भरवला, तोंडावर मारला फेकून, असं म्हणजे असं तोंड गरगटलं डायरेक्ट. वा दिदी वा, याला म्हणतात बायकातलं राजकारण. हातभर असेल तर ईदभर करायचं, यांच्याकडून शिकावं. अगं बाई, व्हिडिओ मध्ये सगळ्यांना दिसतंय केक फेकून मारलाय की लावलाय, पण कसं आहे सासूला ओढून सोडून नाही सांगितलं ती जाऊबाई कसली. अरे डोक्यात पाणी. इथं लोक भांडण झालं तरी म्हणतात लोकांना कळायला नको, आपल्या घरातल्या घरात ठेवा, आणि तुम्ही व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकताय. अरे मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात शॉर्ट सर्किट झालाय, पण अधूनमधून हुकून चुकून का व्हायना कधीतरी तुमच्या डोक्याचा आणि जिभेचा संपर्क तर होत असेल. तुम्हाला सांगतो, आपण जसं भूक लागल्यावरती जेवण करतो ना तसं यांचंही. यांच्या व्ह्यूज बंद झाल्या की हे लगेच भांडण करून युट्यूबला टाकणार, आणि आपले बिचारे लोक इमोशनल होऊन लगेच व्हिडिओ बघणार. मला असं वाटतंय मी पण असं सुरू करू काय, म्हणजे माझ्या तरी व्ह्यूज वाढतील. तर आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.